राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 19 एप्रिल या दिवशीचं चिंतन. अज्ञान हेच खरं पाप आहे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. गीतेतील ही वचनं ज्ञानाचं महत्त्व आणि अज्ञानाचं गौणत्व दाखवतात. कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती, पूर्ण ज्ञान, आकलन झालेलं नसेल तर त्या गोष्टीचं महत्त्व, त्या गोष्टीची योग्यता, त्या व्यक्तीचा अधिकार कळत नाही. आणि मग त्यामुळे जशा पद्धतीनं वागायला पाहिजे तसं वागलं न गेल्यामुळे काहीतरी विचित्रच होतं आणि अंगी दोष लागतो. पाप म्हणजे काय? निसर्ग नियमांच्या परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध केलेली झालेली कृती म्हणजे पाप. निसर्ग काय सांगतो ते लक्षात न घेता, म्हणजे अज्ञानामुळे आपण नको ती गोष्ट करतो, त्याचं फळ आपल्याला आणि इतरांना पण भोगावं लागतं. पुण्य परोपकार पाप ते परपीडा असं संत वचन आहे. गीता सार्वजनिक समूहाचं हित सांगते. सृष्टीबरोबरच यज्ञाची उत्पत्ती झाली, ते चक्र आहे. ते चालू न ठेवणं हे पाप आहे असं गीता सांगते. लोकांना न देता खातो तो पाप भक्षण करतो असं म्हटलंय. लोकांना न देण्याची प्रवृत्ती का बळावते तर अज्ञानामुळे. मी आणि माझं एवढंच विश्व समजणं हे अज्ञानाचं मूळ लक्षण आहे. माझं सुख, माझ्या कुटुंबाचं सुख प्राधान्यत्वानं, मग त्यासाठी सर्वांशी असलेला संबंध दुर्लक्षित करून समाजात माझं काही कर्तव्य आहे याचं ज्ञान नाही. नसणं म्हणजे अज्ञान. मग त्याचा परिणाम म्हणून समाजाचे व्यवहार बिघडतात, समतोल जातो. कालांतरानं त्याचा फटका असं वागणाऱ्यांना सुद्धा बसतोच, परंतु पुढचं काहीच कळत नसल्यानं ते तमोगुणांच्या आहारी गेलेले असतात. त्यातून अज्ञानाची आणि मग पापाची साठवण होत जाते. तम म्हणजे काय? नरकची केवळ असं तुकाराम महाराज आपल्या 12 अभंगात म्हणतात. अज्ञान हे अंधकारमय आहे. ज्ञानप्रकाशाला झाकून टाकणारा हा अंधार फार विलक्षण असतो आणि त्याच्यात गुरफटलेल्या जीवांना आपण काय करतो आहोत तेच कळत नाही आणि मग पापाचरण घडतं. म्हणजे पापाचं मूळ अज्ञानात आहे हे उघड आहे. पाप आहे म्हणून दुःख आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा असं तुकाराम महाराज म्हणतात. हे अज्ञान दूर होऊन स्वयंभू असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरायचा असेल तर प्रत्येकानं ज्ञानाची उपासना करून तो दीप प्रज्वलित केला पाहिजे. त्यासाठी साधन आणि गुरुकृपा याशिवाय दुसरा मार्ग नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.